न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। स्मार्ट मीटर बसविण्याची ग्राहकांवर सक्ती केल्यास महावितरण विरोधात उग्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी दिला आहे। विविध राजकीय पक्ष, व्यापारी संघटना आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता हिरालाल राजपूत यांना घेरावा घालून निवेदन सादर केले। यावेळी मर्चंट असोसिएशनचे माजी अध्यक्ष गौतम उपाध्ये, शिवसेना तालुकाध्यक्ष संतोष डहाळे, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल साबणे, मनसे शहराध्यक्ष सतीश कुदळे, बहुजन टायगर फोर्सचे अध्यक्ष संजय रूपटक्के, माजी नगरसेवक मुक्तार शहा, राष्ट्रीय जनसेवा पार्टीचे जिल्हाध्यक्ष तेजस गायकवाड तसेच सामाजिक कार्यकर्ते लकी शेट्टी आदी उपस्थित होते। त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महावितरणने खासगी कंपनीमार्फत स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू केले असून अनेक ठिकाणी ग्राहकांच्या इच्छेविरुद्ध ही मोहीम राबविली जात आहे। स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अनेक ग्राहकांना अवाजवी आणि वाढीव वीजबिले आल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। त्यामुळे स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती तात्काळ थांबविण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। याशिवाय पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीज वाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या त्वरित छाटण्याची मागणीही करण्यात आली आहे। वीज पुरवठा खंडित झाल्यास संबंधित वायरमनने ग्राहकांना वेळोवेळी माहिती देणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। बिल 2-3 महिने बिल येत नाही। साहेब, आमची या ठिकाणी अशी मागणी आहे की तुम्ही जे स्मार्ट मीटर जे कंपनी एजन्सीला जे ठेका दिलेला आहे आणि त्या मार्फत जे तुम्ही लोकांना जी सक्ती करतात मीटर बसवायची, तर ती सक्ती सध्या अनेक ठिकाणी वायरमन नागरिकांचे फोन उचलत नसल्याने तसेच वीज कधी सुरू होणार याबाबत कोणतीही माहिती देत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। महावितरण प्रशासनाने या मागण्यांवर तातडीने कारवाई न केल्यास सर्व पक्षीयांच्या वतीने महावितरणच्या कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे। त्यामुळे स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावर महावितरण आणि नागरिकांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। यावेळी अनिल इंगळे, रवी गरेला, संजय पिटेकर, आदित्य बनसोडे, दशरथ गायकवाड, किशोर बनसोडे आदी उपस्थित होते। न्यूज सुपर वन साठी अजिंक्य पटेकर, श्रीरामपूर।